चोरी चोरी मी आले तुम्हा भेटाया पण मन मारू बीज कोणी लई गया रे। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जे ते तुम्ही CapCut ॲप आहे तो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे आपल्या वेबसाईटवरती जिथे अवेलेबल आहे तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता। जर का वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास जिथे काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। आणि त्याचसोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल जिथे अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही पण जिथे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तुम्ही तिथून जाऊन तिथे चॅनल जॉईन आणि वेबसाईटवरती जाऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जिथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलमध्ये अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं नसेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे आपले व्हिडिओज आणि काही अपडेट येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, आपल्या सर्वात आधी आपल्या सुपरपेन ॲप आहे तो आपल्याला ओपन करायचा। त्यानंतर VPN जे ते कनेक्ट करून आपल्या बॅकवर आपल्याला CapCut ॲप आहे तो ओपन करायचा। ओपन केल्यानंतर आपल्याला काय अर्थ बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ सेक्शनमध्ये येऊन जायचे। त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बीटवाला व्हिडिओ दिला असेल तो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे। तो इथं ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे, आपल्याला त्यावरती क्लिक करून ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या सर्वात आधी इथं काय करायचं मित्रांनो, इथं एक्स्ट्रॅक्ट जो तो करून घ्यायचा। तर इथं एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्या परत काय करायचं, बिटनुसार इथं आपल्याला जो व्हिडिओ असेल तो स्प्लिट करायचा आहे। तर आता बघा पहिला जो असेल बघा बीट व्हिडिओ, तर तो आपल्याला तसंच ठेवायचा। आपल्या बीट 1 शोधायचं कुठे येतं तिथे, तर तिथं आपल्या जिथे येऊन जायचंय। तर इथं बीट 1 वरती यायचं, त्यानंतर इथे स्प्लिट करायचं। परत बीट 2 वरती येऊन आपल्याला स्प्लिट करायचंय। परत बीट 3 वरती येऊन स्प्लिट करा। परत बीट 4 वरती जिथे येऊन आपल्याला स्प्लिट करायचं। परत बीट 5 वरती येऊन जिथे स्प्लिट करा। परत बीट 6 वरती येऊन स्प्लिट करा। परत बीट 7 वरती येऊन स्प्लिट करा। तर मित्र, अशा प्रकारे इथे तुम्ही जे ते बीटनुसार व्हिडिओ जो असेल तो इथे स्प्लिट करा। परत ओके, तर मित्रांनो, परत नंतर आपल्याला काय अर्थ त्या व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचंय। आता त्यानंतर आपल्याला बघा काय अर्थ, आपल्याला इथं तुम्हाला बघा राईट साईडला एक प्लस दिसत आहे, त्यावरती जाऊन तुम्हाला बघा व्हिडिओ सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल तो अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचा आहे। आणि जो बीट व्हिडिओ दिसत आहे तो असा, तर तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा। त्यानंतर जो लिरिक्सवाला व्हिडिओ असेल तो आपल्या इथं ठेवायचा। त्यानंतर त्यावरती क्लिक करून ह्याचा जो व्हॉल्यूम असेल तो इथं एकदम कमी करून घ्यायचा। ते इथं कमी करून घेतल्यानंतर आता बघा आपल्याला काय यायचं, बीट 1 पासून आपले पुढे जेवढे काय बीट असतील तर आता इथं बघा आपल्याला काय यायचं, त्या व्हिडिओजमध्ये आपल्या फोटोज जे ते लावायचे। तर ते बघा काय करायचं आपल्याला, त्यासाठी आपल्या त्या बीट 1 वरती क्लिक करायचे। त्यानंतर खाली रिप्लेस ऑप्शन जो असेल तो इथं शोधायचा आहे। त्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारचा फोटो दिला असेल तो इथं तुम्ही यूज करू शकता, किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो सुद्धा इथं यूज करू शकता। तर मित्र, आता इमेज जो आहे आपला इथं रिप्लेस झालाय। परत नंतरच्या बीटवरती येऊन जायचंय। परत आपल्याला रिप्लेसचा जो ऑप्शन असेल त्याला शोधायचं आहे। त्यानंतर आपल्या परत जे काय करायचं, फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणताही फोटो घ्यायचा असेल तो इथं घ्या। तर मी आता इथे जे लवकरात लवकर जे इथं मी फोटोज ॲड करून घेतो। ओके, तर मित्र, मी आता इथे जे ते आपले जेवढे काही बीट होते त्या बीटमध्ये फोटो जो तो रिप्लेस करून घेतलाय। आता त्यानंतर आपल्या ह्या इमेजेसला जे ते ॲनिमेशन अप्लाय करायचं, तर ते अप्लाय करण्यासाठी बघा आपल्या काय यायचं, आपल्या सुरुवातीच्या ज्या इमेजवरती क्लिक करायचे, त्यानंतर आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचे। इनमध्येच तुम्हाला बघा एक टर्ब्युलन्स सेकंड अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल ॲनिमेशन, तो इथं अप्लाय करून टाका। आणि त्याची टाइमलाईन जे असेल ती 1.1 सेकंड ठेवू शकता मित्रांनो। परत नंतरच्या इमेजवरती आपल्या येऊन जायचं। परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये यायचे। त्यानंतर बाउन्स टू अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं। ॲनिमेशनमध्ये इथं गेल्यानंतर परत कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन जायचंय। परत तुम्हाला बघा इथं बाउन्सी जे ते रश अशा प्रकारचे एक ॲनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करून टाका। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचे। परत तुम्हाला बघा इनमध्येच तुम्हाला बघा अनफोल्ड अशा प्रकारचे एक ॲनिमेशन भेटेल, तर इथं बघा टाइम लेंथ जी असेल त्याचे 1 सेकंड ठेवायचे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं। परत इनमध्येच तुम्हाला बघा बॉटम रिंग स्विंग बॉटम अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तो इथं अप्लाय करा। आणि त्याची टाइम लेंथ जी असेल ती 1.1 सेकंड ठेवा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं। परत तुम्हाला कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन इथे बघा
स्टेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचा जो अॅनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला बघा यो 1 अशा प्रकारचा जो अॅनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर परत नंतरच्या जे त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्येच तुम्हाला बघा टर्ब्युलन्स अशा प्रकारचं एक भेटेल ॲनिमेशन, तो अप्लाय करून टाका आणि त्याची टाइमलाईन जी असेल 0.8 सेकंड इथं ठेवू शकता मित्रांनो. आता आपले जे ॲनिमेशन आहेत ते इथं अप्लाय झाले. तर त्यानंतर आता आपल्या जे इथं त्यांना इफेक्ट द्यायचा. तर तो इफेक्ट देण्यासाठी बघा आपल्याला काय यायचं, आपल्या परत त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्या इफेक्टमध्ये जायचे. त्यानंतर आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर लाईट इफेक्टमध्ये येऊन जायचे. त्यानंतर हॅलो 2 अशा प्रकारचा जो असेल इफेक्ट तो इथं अप्लाय करून टाका आणि त्याची जी लेंथ असेल ती पूर्ण वरती ठेवायची मित्रांनो. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचे. त्यानंतर ॲटमॉस्फिअर जे असेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं ठेवू शकता. तर मी इथं जे ते 50 किंवा जे ते 48, तर मी इथं 50 इथं ठेवत आहे. आपल्या परत नंतर त्या इमेजच्या सुरुवातीलाच येऊन जायचे आणि परत तुम्हाला काय करायचं बघा मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. त्यानंतर स्पार्कमध्ये येऊन आपल्या बघा इथं कॉलेजन स्पार्क अशा प्रकारचे एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं ॲड करून घ्या आणि त्या इमेज पुरता इथं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी इफेक्टमध्ये यायचं. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला बघा एक अशा प्रकारे ग्लोविंग डबल अशा प्रकारचा एक तुम्हाला बघा भेटेल इथं इफेक्ट, तर तो इथं ॲड करून घ्या आणि ॲडजस्ट वगैरे इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या बघा काय करायचं, आपल्या परत जे ते बॉडी इफेक्टमध्ये येऊन ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन तुम्हाला बघा एक हॅलो अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्याची व्यवस्थितपणे इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. त्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला बघा एक 3 लेअर मिरर अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून टाका, ॲडजस्ट वगैरे करा. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन याचं जे फिल्टर असेल ते कमी करायचे. आता वर्टिकल जे ते बघा कसं आपल्या कमी जास्त करायचं, म्हणजे आपल्या ज्या 3 फ्रेममध्ये इमेज असेल अशा प्रकारे आपल्या इथं ॲडजस्ट करायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर बटरफ्लाईजमध्ये येऊन आपल्याला बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तर तो इथं ॲड करून घ्या आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्याची व्यवस्थितपणे इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या काय करायचं बघा मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन रेट्रोमध्ये बघा तुम्हाला फ्लॅश फिल्म अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्याची करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या काय करायचं, बॉडी इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला बघा ग्लोइंग लाईन्समध्ये यायचे. त्यानंतर गोष्ट अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तर तो जो इफेक्ट असेल तो आपल्याला 2 इमेजला ठेवायचा, म्हणजे एंडपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे मित्रांनो तो इफेक्ट. तर मित्र अशा प्रकारे जो आपला व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय यायचं, वर तुम्हाला एक एक्सपोर्टचा ऑप्शन भेटेल, तर त्या एक्सपोर्टवरती क्लिक करा. तर मित्र अशा प्रकारे जो आपला व्हिडिओ होतो गॅलरीमध्ये जाण्याची ते सुरुवात झाली मित्रांनो. तर मित्र आजच्या व्हिडिओमध्ये जे ते एवढंच होतं. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजून आपल्या युट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती जे ते अशा प्रकारच्या ट्रेनिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.